नमस्कार, मी मयुरेश कडव. या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. संपूर्ण शहराचं लक्ष प्रभाग क्रमांक 14 कडे लागून राहिलंय. ते अशासाठी कारण या प्रभागातून 3 दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यापैकी 2 जे आहेत ते माजी नगरसेवक आहेत, तर एक आहेत शैलेंद्रगिरी गोसावी, जे राजा गोसावी म्हणून सुपरिचित आहेत. उद्योजक आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक देखील आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. आपण त्यांच्याशीच आज संवाद साधणार आहोत. गोसावी साहेब, आपल्या या मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. मग जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहात, त्याचबरोबर उद्योजक सुद्धा आहात, राजकारणामध्ये सक्रिय आहात. नेमका विकासाचा अजेंडा काय असणार आहे? कुठल्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत आहे? मयुरेश, आता विकास 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 आपण सगळीकडे ऐकतो. जे नगरसेवक व्हायला निघाले तेही म्हणतात मी विकास करणार आहे. जे अनेक वर्ष नगरसेवक आहेत तेही म्हणतात मी विकास करणार आहे. जे नगराध्यक्ष राहिले तेही म्हणतात मी विकास करणार आहे. नेमका विकास काय, विकासाची व्याख्या काय, ती जनतेला उलगडली पाहिजे. विकास म्हणजे नेमका काय असतो? आज मला बदलापूरमध्ये येऊन 1990 साली आलो. मी 90 साली 10वीला असताना मी आमच्याकडे एक शिवनेरी मित्रमंडळ, म्हणजे कुठेतरी एक आपला सामाजिक कार्यकर्ता आतमध्ये दडलेला असतो. आपल्या विभागात काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक माणसं शिवनेरी नावाचं मित्रमंडळ सुरू केलं. कुठल्याही पक्षात न जातं मंडळ चालू केलं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक कार्यक्रम, रक्तदान शिबिर घेणं, वृक्षारोपण करणं, नवरात्र उत्सव सुरू केला. आम्ही नवरात्र उत्सवामध्ये त्या भागातली सगळी पांढरे पेशे वर्गातली लोकं हळूहळू करून आमच्याकडे ते सामील व्हायला लागली. खरं म्हणजे त्यांचे ते एवढे अनंत उपकार, म्हणजे अगदी 16 ते 18 बंगले आमच्या त्या शिवनेरीच्या गार्डनला लागून आहेत आणि त्यांची ती प्रायव्हेट मालकीची प्रॉपर्टी आहे. हा इतिहास आहे, कोण कोणाला देत नाही. आता इंचभर जागा कोण कोणाला देत नाही, पण त्यांनी जवळजवळ ती अर्धा एकर जमीन ही आमच्या शिवनेरी मित्रमंडळाचा उत्सव करण्यापुरती दिलेली होती. हळूहळू त्या लोकांचा सुद्धा सहभाग वाढला त्याच्यामध्ये. अगदी आमचे केळकर काका होते, केळकर काकी होत्या, त्याच्यानंतर मुळे, शाह फॅमिली, पार्श्वनिकर फॅमिली, इथे चिटणीस, पटवर्धन फॅमिली, निकोलस फॅमिली, ही सगळी लोकं अतिशय विश्वासाने त्यांनी ती जागा दिली आणि गुण्यागोविंदाने तिथे त्या विभागामध्ये एक उत्सव सुरू झाला. सांगायचा उद्देश असा आहे मला की आज इतके वर्ष झाले त्या शिवनेरीच्या उत्सवाला, मग तो एक उत्सव, ते एक मंडळ, ते एक गार्डन, याच्या व्यतिरिक्त तिथे काय कामं झालीत असं काही नाही. अगदी मला आठवतं, मी 95च्या निवडणुकीला उभा होतो. मनोहर आंबोने त्या मला नगराध्यक्ष झाले. मी वयाच्या 18व्या वर्षी निवडणूक लढवली होती, पहिली निवडणूक. माझं चिन्ह उगवता सूर्य होतं आणि हाच प्रभाग होता. मी FYची परीक्षा दिली आणि निवडणूक लागली. सार्वजनिक निवडणुकीवर चला आपण त्याच्यामध्ये भाग घेऊया, कारण माझ्यामध्ये पूर्वीपासून एक कार्यकर्ता दडलेलो. मी राजकारणी नाही आहे, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी राजकारणामध्ये फार जास्त विश्वास ठेवत नाही. राजकारणी लोकांवरती सुद्धा माझा जास्त विश्वास नाही. आज काय बोलतील, उद्या काय बोलतील म्हणून मी फार अलिप्त असतो त्या गोष्टीपासून. पण काम करायची आवड आहे. त्या माध्यमातून शिवनेरी मित्रमंडळाचं काम चालू केलं आणि लोकं जोडली गेलेली आहेत. त्या प्रभागामध्ये मला आता इतकं वाईट वाटतं, कारण स्टेशनच्या जवळचा विभाग आहे, स्टेशनचा जवळचा विभाग आहे. त्या विभागामध्ये गेली 15 वर्ष नगरसेवक काय काम करतात, मला मोठा प्रश्न पडला आहे. साधे प्रश्न आहेत लोकांचे. इथे रिक्षा स्टँड जे तयार झालेलं आहे, ते रिक्षा ज्या लागतात ना, तर आमच्याकडे येणारी वयस्कर मंडळी आहे, त्यांच्या नातवाला चालत जाताना तिथून चालत जाऊ शकत नाही, महिला सुरक्षित येऊ शकत नाही. दोन्ही बाजूने रिक्षा, ट्रेन आली का एवढी अफाट गर्दी होते. लोकांना अतिशय मेताकोटीला आलेला प्रश्न आहे. तसंच तिथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा खूप कंटाळले आहेत ते. म्हणजे ते तिथले व्यापारी जे आहेत त्यांनी भाड्याने लाखभर रुपये भाडं द्यायचं आणि महिनाभर धंदा करून त्यांच्या हातात काही पडत नाही, तर आता ते लोक ते गाळे सोडायला लागलेत. तिथल्या दुकानदारांची सुद्धा वाट लागलेली आहे. जे नगरसेवक असल्यामुळे, लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्या भागामध्ये भरभराटीचं आनंदाचं वातावरण असायला पाहिजे. त्या ठिकाणी परिस्थिती सगळी बिघडत चाललेली. मग काय उपाययोजना करता येईल त्या ठिकाणी? म्हणजे नेमका तुमच्या मनामध्ये काय आहे? आता अतिशय साधा विषय काय त्याच्यामध्ये, रिक्षा युनियनची जी मंडळी आहे त्यांना कुठेतरी विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे की बाबा तुमची घरं इथे असेल तर तुम्हाला आवडेल का ही गोष्ट, पूर्वीपासून असं होतं का याच्या ठिकाणी, तर ते पण माणुसकीमध्ये तेही चर्चा करते. अगदी त्यांचा दोष आहे असं म्हणत नाही पण आपण तिथले लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपल्या इथले येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ नये. याचा अर्थ तिथे रिक्षावाल्यांना येऊ नये असं नाही आहे, तो वन वे सुद्धा करता येईल ना. एका बाजूने रिक्षा लावता येतील, एका बाजूने गाड्या जातील. गाडी जाणं आणि येणं दोन्ही परिस्थिती ठेवली आणि 2 बाजूने रिक्षा केल्या तर तिथे सगळी वाट लागते. तो सगळा वर्दळीचा विषय आहे. आणि जसं काय त्या भागाला शाप लागला आहे अशी परिस्थिती मी म्हणतो म्हणून नाही, आपण 1 to 1 सगळ्या दुकानदारांना, तिथल्या रहिवाशांना विचारा. अतिशय जेरीचा प्रश्न आहे तो. माझा आपल्या या माध्यमातून आज आपलं योगायोग आलेला आहे आणि
याच माध्यमातून मी लोकांना आवाहन करेन की माझा हा प्रश्न मी अतिशय नंबर 1चा प्रश्न बनवलेला आहे आणि या प्रश्नाला मी तात्काळ सुटका करणार, डिसेंबरमध्ये सुरुवात करणार आणि माझ्या माहितीवर याच वर्षामध्ये हा विषय संपणार. मी माझी जी याच्यामधली जी कॅपॅसिटी, जी ताकद आहे, तुमच्यामुळे मिळणारी जी ताकद आहे, त्या ऊर्जेवरती हा विषय मी 1 महिन्याच्या आत निकाली काढणार, जेणेकरून रिक्षावाले पण सुखी राहतील आणि त्या विभागातले नागरिक पण सुखी राहतील. हा सगळ्यात पहिलं मला काम करायचं आहे. कारण माझ्या या प्रभागावरती इतके वर्ष राहून माझा तिथे जीव लागलेला आहे. मला या प्रभागावरती प्रेम आहे, इथल्या लोकांवरती प्रेम आहे. तर मला हे काम करायची संधी मिळाली पाहिजे. 1 महिन्याच्या आत मी हा विषय मार्गाला लावणार आहे. म्हणून मला या इलेक्शनच्या निमित्ताने ती ऊर्जा मिळाली का आता हा प्रश्न आपण गेल्याशिवाय सुटणार नाही. माझं मैदानाची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे तिथे मंडळाच्या तिथे उत्सव चांगला करता येत नाही. ज्या उत्सवासाठी आम्ही आमचं अहोरात्र दिलेलं आहे, आयुष्यातली सगळी वर्ष तिथे दिलेली आहेत, त्या लोकांनी त्याग केलेला आहे, त्यांची जागा दिलेली आहे, पण त्या जागेचं काही सोनं करता आलेलं नाही. त्या जागेचं सोनं झालं पाहिजे, तिथला उत्सव चांगला चालला पाहिजे. त्या उत्सवाच्या निमित्ताने लोक सगळी एकत्र आली पाहिजेत आणि त्या भागामध्ये वातावरण चांगलं पाहिजे. दुसरा, त्या भागामध्ये मी अगदी पूर्वीपासून सांगत आलेलं की बाबा ते श्रद्धासागरच्या इथं जो नाला आहे तो नाला सरळ आपल्या इथे तलाठी ऑफिसच्या इथे निघतो. अच्छा, खूप मोठा स्पॅन आहे तो नाला चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे. त्याच्यावरती तो बंदिस्त नाला झाला पाहिजे. दोन्ही बाजूला झाडं लागली पाहिजे, स्ट्रीट लाईट लागली पाहिजे आणि बॅरिकेटिंग झाली पाहिजे. प्रत्येक सोसायटीला जाताना त्याला त्याचं बॅरिकेटिंगमधून जाता आलं पाहिजे, गेट मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे त्या सोसायट्यांना पण न्याय मिळेल नाल्याच्या दोन्ही बाजूच्या आणि सरळ जाणाऱ्या लोकांना, म्हणजे अगदी गुरुचिंतनवाले असतील, संभाजीनगरमध्ये जाणारे लोक असतील, काय आगसकर टेकडीवरती जाणारे लोक असतील, अगदी आमची एकदंतमध्ये जाणारे लोक असतील, आवाजकुंजमध्ये, म्हणजे तो छोटा विषय वाटतो पण तो नाला या सगळ्या लोकांशी जोडलेला आहे. त्या नाल्याला मनोहर अंबानींनी त्यामुळे काम केलं, त्याच्यानंतर त्या नाल्याचं काम झालेलं नाही साहेब. आणि इमारती गेल्यात खाली, नालाचा गाळ बसून आला वरती, ड्रेनेजची सिस्टीमची सगळी वाट लागली. मला मोठं नवल वाटतं, म्हणजे का नाही लक्ष देते आणि खूप उदासीनता आहे तिथे. मला तिथे परत एकदा जायला लागेल, थोडी चळवळ उभी करायला लागेल, लोकांना एकत्र करायला लागेल आणि कामाच्या निमित्ताने लोक जागृत होतील. ऑप्शन मिळत नाही लोकांना, ऑप्शन मिळत नाही. ह्या निमित्ताने बदल करण्याची मोठी संधी मिळेल आणि मी हे काम प्रथम मार्गाला लावेल. एक रिक्षा स्टँडचं काम, एक आमच्या मंडळाचं काम, जिथे गार्डनचं व्यवस्था करणे, उत्सव चांगल्या पद्धतीने करणे आणि तिसरं ते नाल्याचं काम, असं आमचं त्या खालच्या भागातलं काम आहे. तर आपण म्हणता की कामाची संधी मिळाली तर आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण सांगितलं, पण या प्रभागामध्ये प्रचंड आव्हानात्मक परिस्थिती आहे. जसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 2 माजी नगरसेवक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण शहरामध्ये आपण जे बघतोय पक्षीय उमेदवार जास्त आहेत, म्हणजे अपक्ष उमेदवार अभावानेच पाहायला मिळत आहेत आणि आपण थेट अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेली आहे. हे धाडस आपण केलेलं आहे. तर हे आव्हान कसं पेलाल तुम्ही? हा मयुरेश खूप मोठा प्रश्न आहे. काय हा प्रश्न इतका मोठा आहे की याचं उत्तर देता देता नाकात दम येईल. आणि पण ती ऊर्जा मिळाली मला आमच्या सगळ्या मंडळाकडून. आमचं ओंकार मित्र मंडळ आहे इकडे, ते पूर्णच्या पूर्ण 100% पाठीमागे उभे राहिलं आहे. आमचं साई एकता नवरात्रोत्सव मंडळ आहे, तेही पूर्णपणे 100% मागे उभं राहिलेलं आहे. आमचं शिवनेरी मित्रमंडळ, सगळी जुनी मंडळ आहे, म्हणजे अगदी 35-35, 30-30 वर्षाची मंडळ आहेत. या मंडळांची संख्या काय, गुरुचिंतनचे इथे गणपती मंडळ आहे तिथे आमचं, ती सगळी मंडळाची मुलं आमची सगळी एकत्र आली आणि त्यांनी सांगितलं दादा तुम्ही ही निवडणूक लढवायचीच. पण मयुरेश, हा जो प्रश्न आहे हा इतका अटीतटीचा प्रश्न असेल असं मला वाटलं नव्हतं. कारण याच्यामध्ये आता या टायमाला पहिल्या टायमाला अशी प्रक्रिया बघतोय की फॉर्मची छाननी झाली, सगळं संपलं, फॉर्मची माघार झाली. माघार झाल्यापासून चिन्ह घ्यायला 26 तारखेला चिन्ह मिळणार आहे. 26 तारखेला चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवारांनी एवढ्या मोठ्या 6300 मतदारांपर्यंत ते चिन्ह पोहोचवायचं कसं? अवघे 3 का 4 दिवस मिळतात. 3 का 4 दिवस मिळतात. छपाई कधी होणार, त्यांच्यापर्यंत पोहोचणार कधी? पण परमेश्वर कृपेने सगळी युवक मंडळी आहे, काही ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. आणि लोक काय करू शकतात ना, याचं फार मोठं उदाहरण ठरणार आहे. लोक पक्षाचं ऐकतात, युवकांचं ऐकतात की मंडळांचं ऐकतात आणि पक्षांनी उमेदवार देताना कसे दिले पाहिजे याचं हे सर्वात मोठं उदाहरण होईल मयुरेश, असं मला या निमित्तानं वाटतं. आणि आपण काही सॅम्पल टेस्ट घेतो ना, त्याच्यामुळे सर्व पक्षांना ही सॅम्पल टेस्ट मिळणार आहे असं मला वाटतं. कारण सगळ्या मंडळाच्या लोकांनी आणि विभागातल्या लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली. मला पुढे हेच विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणताय की हे उदाहरण आहे, स्ट्रॅटर्जी कशी असेल तुमची या निवडणुकीमध्ये? कारण तुम्ही अपक्ष आहात, जसं तुम्ही म्हणाला की 3 ते 4 दिवस मिळणार. जनता मोठी आहे, जनतेपेक्षा मोठं कोण नाही. मला मतदान घेण्यासाठी मला लोकांच्या दारोदारी जाणं आवश्यक आहे, कारण ते मतदान आहे. मतदानासारखं श्रेष्ठ दान कुठलं नाही आहे. तर मी परमेश्वराकडे एवढी प्रार्थना करतो की मी 100% लोकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करीन. पण काही अनावधानाने राहून जाईल तर त्यांनी माझ्यावरती राग नक्की ठेवा, पण तो मतदानावरती काढू नये.
त्याच्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर करीन, कारण वेळ कमी आहे. चिन्ह पोचवणं गरजेचं आहे. काही रॅली झाली पाहिजे, काही सभा झाली पाहिजेत. आणि या टायमाला मतदार याच्या यादीमध्ये पण फार मोठा घोळ आहेत. म्हणजे आता या प्रभागाचे नगरसेवक कोण असावा तर बाहेरची जवळजवळ 1600 नावं आहेत. अच्छा. शिरगावची, बेलवलीची, मांजरलीची, पाटीलपाड्यातली, बदलापूर गावातली, अशा पद्धतीची बाहेरची नावं जवळजवळ 1600, 6300 मध्ये 1600 नावं बाहेरचे. म्हणजे या प्रभागातला कोणी नगरसेवक निवडायचा. आणि इथल्या प्रभागातली एका घरातली 4 नावं आहेत तर 3 बाहेर गेलीत, एका घरातली 5 नावं आहेत तर 2 इथे राहिली, 3 बाहेर गेलीत. प्रचंड घोळ आहे. मग नगरसेवक करतात काय? त्यांना माहिती आहे ना का भाऊ इथले आपले मतदार आहेत, त्यांची नावं तिकडे जायला नको, तर हे नगरसेवक काय करतात? तर तो पण या निमित्ताने लोकांच्या मनामध्ये मी आता फिरतोय, लोकांच्या गाठीभेटी घेतोय, तर लोकांना खूप प्रचंड राग आहे. आमची मतदार आम्ही बाजूच्या किंवा तिसऱ्या विभागातला नगरसेवक आम्ही कसा निवडायचा? आम्हाला आमच्या इथलं मतदान करून आम्हाला आमचा नगरसेवक निवडायचा आहे, तर आमचं मतदान वाया जातं, याची मोठी खंत आहे. आणि याचा सुद्धा राग या नगरसेवकांवरती निघणार आहे. असे अनेक प्रश्न आहेत. तुमचं म्हणणं की बाबा ते पक्षाचं आहे, तुमचं अपक्ष आहे, तर माझ्याकडे ती धडक आहे, हिंमत आहे, तर मी या लोकांचे जनतेचे प्रश्न प्रभागापुरता नाही, तर मी या बदलापूर शहरावरती काम करू म्हणजे काम करायची क्षमता ठेवतो. या बदलापूर शहरावरती त्या नगरपालिकेमध्ये पूर्ण नागरिकांचा आवाज बनून मी जाणार आहे तिथे, आणि या शहराचे प्रश्नसुद्धा मार्गी लावायला भाग पाडणार आहे. आज मी लहानाचा मोठा झालो, या शहरामध्ये कुठलं गार्डन व्यवस्थित नाही आहे. मी ऐकत होतो की मोठं 50 एकरमध्ये गार्डन होणार आहे वगैरे, ते आजपर्यंत डोळ्याला दिसलेलं नाही आहे. माझ्या मुली माझ्या लहानाच्या मोठ्या झाल्या, आता त्या मास्टर करत आहेत, एक लॉला गेलेली आहे, त्यांनासुद्धा आजपर्यंत कुठल्या गार्डनमध्ये नेऊ शकलो नाही. मला खंत आहे ती. तर माझी खंत जी आहे ती मी या निमित्ताने तिथे करून उरलेल्या पुढच्या पिढीसाठी, या बदलापूर शहरासाठी, त्या नगरपालिकेमध्ये या सर्वांचा आवाज म्हणून तो आवाज बुलंद करणार आहे. नुसतं वार्डापुरतं गटारीन हे त्यातलं नाही, स्वच्छता करणं हे आपलं कामच आहे. आपलं इतकं त्याच्यावरती कडक हे असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे की आज कुठला कचरा उचलला गेला आणि कुठल्या सोसायटीत फवारणी झाली नाही, तात्काळ समजलं अर्ध्या तासात तिथं दुरुस्ती केली पाहिजे. आमच्याकडे दुर्दैवाने 4-4, 5-5 दिवस तशीच परिस्थिती असते, कोणी येत नाही. तर हे सगळे प्रश्न, लोकांचे असलेले प्रश्न, हे सगळे माझ्या कानावर येत होते. आणि त्यांनी तो सगळा राग काढण्यासाठी आणि लोकांना समज देण्यासाठी आणि माझे त्यांच्याशी असलेले आपुलकीचे संबंध, हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये आहे. तर ही फार मोठी टेस्ट आहे आता. बरोबर. आणि जनता जनार्दन बरोबर ठरवणार आहे. आणि तुमच्या माध्यमातून माझं बऱ्याच ठिकाणी आता जाईल, तर ते एका दृष्टीने मला ही मदतच आहे. तर आपल्याला सुद्धा आवाहन करेन या निमित्ताने की बाबा आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, संदेश गेला पाहिजे. आणि ठीक आहे ना, बदल एकदा करून बघा. जर जनतेने ठरवलं एकदा बदल करायचा ना, तर पुढच्या टायमामध्ये पक्षसुद्धा बदल करेल, पक्षसुद्धा ठरवेल की जनतेतून विचारलं पाहिजे की कोणाला उभं राहायचं आहे. मयूर, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी या ठिकाणी निवडणूक लढवायची का नाही लढवायची हे मंडळाच्या मुलांनी ठरवलं. मी निवडणूक लढवायची का नाही लढवायची मी सोसायटीच्या लोकांना विचारलं. मी फॉर्म भरू का नाही भरू त्यांना विचारलं. फॉर्म माघार घेऊ का तेही विचारलं. सर्व ठिकाणी त्यांनी त्यांची ताकदीने, त्यांच्या हिमतीने जेवढं त्यांना सहकार्य करता येईल त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही लढायचंच, तुम्ही फक्त उभं राहायचं, निवडणूक आम्ही लढवणार. अच्छा. तर अशा परिस्थितीने ही निवडणूक लढवते. नक्कीच. आणि त्यांना ठाम विश्वास आहे ही व्यक्ती लढणार आपल्यासाठी. आपल्या प्रभागामध्ये आनंद होणार आहे, चांगली कामं होणार आहे आणि आपला सुसंवाद सगळ्यांशी असणार आहे, मतभेद नसणार आहे, चांगलं वातावरण इथे असणार आहे. आणि या व्यक्तीला बदलापूर नगरपालिकेत पाठवल्यानंतर शहरासाठी ही व्यक्ती काम करणार आहे. मी अगदी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. आपलं बदलापूर आपलं शहर जे आहे हे खूप झपाट्याने वाढतं आहे. नशिबाने ठाणे जिल्ह्यामध्ये नदी असलेले फार कमी शहर आहेत, त्यातलं आपलं बदलापूर आहे. आपण फार समाधानी, खूप भाग्यवान लोक आहेत. पण त्या नदीचं संवर्धन सुद्धा करता नाही आला आपल्यापर्यंत. 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदं भोगली, सगळे भोगले, पण त्या नदीसाठी काय केलेलं आहे? ती फक्त भागीरथी आपल्याकडे येते आणि निघून जाते आणि आपलं प्रदूषण घेऊन जाते, आपलं घाण पाणी घेऊन जाते. आपल्याला थोडंफार वाटलं पाहिजे याच्यासाठी पण मी लोकांना आवाहन करीन. माझ्याकडे चांगल्या कल्पना आहेत आणि त्या मागे लावून मी पूर्ण करून घेईन, जेणेकरून नदीचं संवर्धन झालं पाहिजे. आपोआप केमिकलचं पाणी जे नदीत मिश्रित होतं ते मिश्रित होणार नाही. दोन्ही बाजूचे रस्ते व्यवस्थित नदीला लागून आणि गार्डन चांगले डेव्हलप केले तर सायकलचे जे ट्रॅक आहेत ते सायकल चालवायला लोकांना मिळेल, जॉगिंग ट्रॅक चांगले लोकांना मिळतील. त्या निमित्ताने नदीचं संवर्धन होईल, येण्या जाण्याची साधनं वाढतील आणि नदी सुरक्षित राहील. म्हणजे तुम्हाला रेड लाईन ब्ल्यू लाईन परत करायची गरज नाही पडणार, कारण पाणीच उलटून येणार नाही. अगदी बरोबर. त्या भागातलं जी मोठी समस्या आहे ना, याला सगळ्यात चांगलं आहे. आणि केंद्र सरकारचा भरघोस निधी आहे नदी संवर्धनासाठी, महाराष्ट्र शासनाचा निधी आहे, थोडं नगरपालिकेतून पाठपुरावा व्हायला पाहिजे. हा पाठपुरावा व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं जीवन सुखी होईल. सगळी लोक तुम्हाला सुट्टीच्या दिवशी लहान मुलांना घेऊन, आजोबा आजी, जे तरुण लोक आहेत त्यांना जिम करायचे, ज्यांना सायकल चालवायची, सगळी तुम्हाला बदलापूर तिथे मिळेल. मी सांगतो सगळे राजकारणी तुम्हाला त्या तिथेच मिळतील.
नदीच्या काठावरती इतकं सुंदर करायचं नियोजन आहे. त्याच्यासाठी या बदलापूरचा आवाज बनून मी तिथे चांगला काम करेन आणि लोकांतून चांगली ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेच्या जीवावरती मी आहे. स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही, धडक लोकांमध्ये पोचणं, आव्हान करणं आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे. या टायमाला लोकांनी ठरवलं आहे आणि इथे बदल होणार म्हणजे होणार. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते राजा गोसावी आणि त्यांनी विचार मांडलेला आहे की केवळ प्रभागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट त्यांच्या डोक्यामध्ये आहे. अगदी नदी संवर्धनापासून ते प्रदूषण मुक्तीपर्यंत, कचऱ्याच्या समस्येपर्यंत, पाणी समस्या असेल, सगळ्याच विषयांना त्यांनी आपल्या या मुलाखतीतून हात घातलेला आहे आणि कशाप्रकारे या शहराचा सर्वांगीण विकास करता येईल हा विचार त्यांनी यातून मांडलेला आहे. या मुलाखतीत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.